काल मी कोकणात अशा एका गावात आलोय जे पूर्ण गावच पाण्याच्या मधोमध आहे. बोटीशिवाय या गावात यायचा दुसरा पर्याय नाही. इथे फक्त 15 ते 20 घरं आहेत, त्यातले पण काही बंद आहेत. कोकणातलं एक प्रायव्हेट आयलँड तुम्ही या गावाला म्हणू शकता. आणि आज अथर्व मला त्याच्या गावातल्या अजून 2 सरप्राइझिंग जागा दाखवणार आहे. आधीच मी शॉक झालोय या प्रायव्हेट आयलँडला बघून, आणि त्यात अजून काय सरप्राईज असू शकतं या गोष्टीने माझी एक्साइटमेंट आता खूप जास्त वाढवली आहे. मला आयडिया नाही अथर्व मला कुठे घेऊन चाललाय. पुढच्या 10 मिनिटांमध्ये आम्ही एका प्रायव्हेट बीचवर येतो. हा आमच्या गावातला प्रायव्हेट बीच आहे. आम्ही मित्र येतो तिकडे पोहायला. इथे आम्ही स्विमिंग करतो. विश्वास नाही होत आहे, प्रायव्हेट गावापर्यंत ठीक होतं आणि त्यात हे प्रायव्हेट बीच सुद्धा पाण्याच्या मधोमध आहे. आता दुसरा सरप्राईज खूप स्पेशल असेल असं हा म्हणतो. मित्रांनो, मी माझ्या आयुष्यामधला कधी न पाहिलेला आणि कधीच न विसरणारा सनसेट या बेटावरून पाहिला. मला माहित नाही मी किती लकी आहे, पण आज मी थोडा इमोशनल झालो. बस मला अजून काहीच नको. ज्या प्रायव्हेट आयलँड वर यायचा मी विचार सुद्धा नव्हता केला, आज ती गोष्ट माझ्या कोकण स्वप्न सिरीज मुळे मला एक्सपिरियन्स करायला भेटते. खरंच खूप मनापासून धन्यवाद कोकणाला.